राजेश चव्हाण आणि टीम. नमस्कार. 1 यमन गौरव. चला धन्यवाद. यमन गौरव आणि टीम पल्लवी काटे आणि टीम. नृत्य वंदना नीता सुरा आणि टीम. गोजिरी कळी मृदुला काळे आणि टीम. संवाद सुरांचा रोहन धायगुडे आणि टीम. यमन गौरव डे 2 फर्स्ट यमन गौरव. त्यानंतर नृत्य वंदना त्यांची टीमनी तयार राहा आणि नंतर गोजिरी कळी ही टीम यमन गौरव. तुम्ही या साईड. गोजिरी कळी. बाल गोपाळचं इथे इवलास घरट भावना झोपे आणि टीम. आदित्य पाटणकर आणि टीम. सूर ताल मालिकांचे त्या टीमनी तयार राहा. ही टीम आहे काळा हंस आदित्य पाटणकर आणि टीम. कीर्ती गोडबोले आणि टीम.
निंबाळकर आणि टीम. डुप्लिकेट संतोष शेंडे आणि टीम. डुप्लिकेट. हास्य तरंग प्रीती पत्की आणि टीम. ही टीम आहे हास्य तरंग प्रीती पत्की आणि टीम. पुढे ये. सोसलं तर सोशल आपली राजधानीची टीम. शिल्पा काळेले आणि टीम. आपल्या कार्यक्रमातली अजून एक टीम म्हणजे फ्लॅश मॉब. त्या फ्लॅश मॉबच्या जर मुली पटकन स्टेजच्या मागे आल्या तर गुड गर्ल्स कम ऑन. फ्लॅश कम ऑन गर्ल्स फास्ट. गुड जॉब. आणि आजच्या कार्यक्रमातलं महत्त्वाचे आपले वेगवेगळ्या कमिटीज त्यांना आपण आता स्टेजवरती बोलवूया. तुम्ही सगळे आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात या सगळ्या पार्टिसिपेंटसाठी. आणि आता आपण कमिटीकडे नंतर वळूयात. थँक्यू. नमस्कार. आता आपण ज्या कमिटी या संमेलनासाठी झटलेल्या आहेत त्यांना आपण मंचावर बोलूयात. सर्वप्रथम मासी कमिटी नितीन चौधरी, स्वाती भागवत, श्रेयस काळे, भूषण महाजन, पराग मसूरकर. मासी कमिटी. त्याच्यानंतर संमेलन कमिटी श्रीधर भागवत, विनीत पसर्णीकर, दीपाली जमदाडे, कल्याणी कुलकर्णी, रसिक कुलकर्णी, शिरीष रबाडे, स्वाती अभ्यंकर, राधिका मोगरकर आणि मंदार मराठे ॲज अ पब्लिक ऑफिसर. स्मरणिका कमिटी प्राजक्ता अभ्यंकर, चैत्राली मोने, प्रीती पत्की, मिलिंद मेढेकर. आणि कल्चरल कमिटी अन्विका वाघ, रीना वेसणकर, प्रचिती लिमये, कलाश्री वखारे म्हणजेच आपली वासुदेव, दीपाली जमदाडे,
योगेश पोकळे, नरेंद्र अंचुकर, मी सचिन भावे आणि आपल्या संमेलनाच्या अध्यक्षा निलिमा बेर्डे. सर्व रसिकांचे आम्ही आभार मानतो. तुमच्या सपोर्टमुळे हे संमेलन या पद्धतीचे क्वालिटीचं आपण करू शकलोय. सो बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर ऑल ऑडियन्स. अडीच दिवस जग्गीबाईंचं जेवण जेवतोय, त्यामुळे मला वाटतं त्यांना सुद्धा एकदा स्टेजवर बोलूयात. जग्गीबाई प्लीज आ जाओ. हो, आणि सागर तू स्टेजवर येऊ शकलास तर खूप बरं वाटेल आम्हाला. पुढे यायचं. माझ्या वाटतं गोल करून उभे राहूयात का? ओके, अच्छा. सागर थँक्यू. थँक्यू. नमस्कार. मी अगदी 2 मिनिटांच्या मोजून लिहून आणलंय, त्यामुळे तेवढंच बोलीन. आता आपण समारोपाच्या कार्यक्रमापर्यंत आलो आहोत आणि कार्यक्रमाच्या सांगतेला आर्या आंबेकरच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाटही पाहत आहोत. गेले वर्षभर संमेलन समिती राबत होती, वेगवेगळ्या अडचणीतून जात होती. घरातच थोडी समिती असल्याने त्यांची कुचंबणा वारंवार दिसत होती. पण मासी समितीवर राहून दोन्हीकडचा समन्वय साधता साधता आमच्या मनातलं कधीतरी बोलायचं होतंच. सप्टेंबरमध्ये आलेले कार्यक्रमाचे EOI म्हणजे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आणि डिसेंबरमध्ये लोकांनी नाईलाजाने विविध कारणांमुळे मागे घेतलेले काढते पाय, त्यामुळे आम्हा दोन्ही समित्यांची दोलायमान मनस्थिती होती की संमेलन करायचं की नाही. स्थानिक कलाकार नाहीत तर त्या प्रमाणात तिकीटे नाहीत. हा सगळा खटाटोप स्थानिक कलाकारांना एखादा भव्य रंगमंच उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यानिमित्ताने सगळे एकत्र येऊन सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी हा इतकाच साधा उद्देश होता. ज्या लोकांनी प्रामाणिकपणे पहिल्या 2 ते 3 आठवड्यात तिकिटे घेतली आणि सादरीकरणासाठी कार्यक्रमाला जे पहिल्यापासून आमच्या पाठीशी राहिले, त्या तुमच्या सगळ्यांचा मान ठेवणं हे आम्हाला महत्त्वाचं वाटलं. काम करताना पुढे काही गोष्टींना सामोरं जावं लागेल ही कल्पना असूनही आहे त्या मर्यादित बजेटमध्ये 2.5 दिवसाचा पूर्ण कार्यक्रम बसवणं अत्यंत अवघड होऊन बसलं होतं. त्यामुळे होणारे मतभेद
आणि ताणतणाव दिवसागणिक वाढतही होते. हे दिसत असलं तरी वेळेला मासी म्हणून पाठीशी उभे राहून संमेलनाचा उत्साह कमी करायचा नव्हता. असो, फार खोलात न जाता इतकंच सांगेन की संमेलन समितीने जे काम केलं आहे ते वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी त्यांचे चोख काम केले आहे आणि त्यासाठी त्यांचे खूप खूप कौतुक. संमेलन समिती सगळ्यांचे सविस्तर आभार मानतीलच, पण ढोबळमानानं आम्ही पेनरिथ व्हॅली रिजनल स्पोर्ट्स सेंटर, सगळी कलाकार मंडळी, तुम्ही सगळे प्रेक्षक, खंबीर स्पॉन्सर्स आणि अखंड मागे राबणारे व्हॉलेंटियर्स ह्या सगळ्यांनी पाठीशी राहायचं ठरवलं. त्यासाठी मासी समितीकडून मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते. तीन दिवस खाण्यापिण्याची रेलचेल ठेवणारे जग्गीभाई यांना विसरून चालणार नाही. काहींनी येऊन मला विचारलंही की आपल्याला मराठी कोणी मिळालं नाही का, पण इतक्या मोठ्या प्रमाणात केटरिंग करणारं मिळणं आणि काय आहे, शेवटी सगळी गणितं पैशाशी येऊन ठेपतात. आता खूप वाटतंय की केटरिंगचा घेतलेला निर्णय उत्तम आणि अचूक होता. आता कार्यक्रम आला की काही त्रुटी आणि कुरबुरी या होणारच. संयोजकांकडून काहीतरी अनावधानाने राहून जाणार, त्यामुळे कुणीतरी दुखावलंही जाणार. पण मनापासून सांगतो, कुणालाही एकापेक्षा जास्त पुरी देऊ नये किंवा रिस्टबँड द्यायचाच नाही असे किंवा अशी अनेक कृत्ये आमच्याकडून झालीही असतील, पण तुम्ही आमच्या मर्यादा समजून घ्याल. आता मी आवर्त घेते इथेच. पुढची सगळी संध्याकाळ तुमच्या सगळ्यांची संगीताच्या वातावरणात मंत्रमुग्ध होऊन जाऊ देत, हीच इच्छा. थँक्यू. नमस्कार. सर्व आदरणीय उपस्थित पाहुणे, मान्यवर, संयोजक मंडळ, प्रायोजक, आज उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या सर्वांना अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन (2025) आणि मासी कमिटीच्या वतीने सस्नेह नमस्कार. आज या सुरेख संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी माझ्या अंतःकरणातून येणाऱ्या भावना व्यक्त करताना खरं तर शब्द अपुरे वाटत आहेत. सर्वप्रथम मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे आभार मानते की आपण या संमेलनात उत्साहाने, प्रेमाने, आपुलकीने सहभागी झालात. गेले 3 दिवस इथे एकत्र आलो, हसलो, रडलो, गप्पा मारल्या, गीत संगीताने, नृत्याने, नाट्याने भारावलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या माय मराठीशी आणि आपल्या मुळांशी नातं आणखीन घट्ट केलं. खरं तर आपल्या माणसांचे आभार औपचारिक मानून त्या नात्यात दुरावा आल्यासारखं वाटतं, पण तरीही विशेष आभार मासी कमिटी, सागर आगाशे आणि त्याची संपूर्ण टीम, पेनरिथ व्हॅली रिजनल स्पोर्ट्स सेंटरचे मॅनेजमेंट आणि स्टाफ, जग्गी आणि त्याची टीम, मल्टीकल्चरल NSW, पेनरिथ सिटी काउन्सिल, आपले व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर आणि लाईव्ह स्क्रीनिंगसाठी ज्यांनी मदत केली ती संपूर्ण टीम, डेकोरेशन टीम. पैशाचं सोंग आणता येत नाही, हे लोक सगळे इतक्या शेवटच्या पर्यंत आम्ही प्रयत्न केले आणि हे लोक उभे राहिले शेवटच्या क्षणी. त्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. या 3 दिवसात आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या मातीचा गंध सिडनीच्या हवेत दरवळला.
जन्मभूमी महाराष्ट्र आणि कर्मभूमी ऑस्ट्रेलिया या भावना जपत आपण आपल्या संस्कृतीचे, परंपरांचे आणि माय मराठीचे अविरत अढळ स्मरण केलं. या संमेलनात विविध कलाविष्कार, साहित्य चर्चा, नाट्यसंगीत आणि खेळ यांचा अप्रतिम संगम झाला. या कार्यक्रमातून आम्ही पुढच्या पिढ्यांना मराठी संस्कृतीचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आपल्या मुळांशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषेच्या, संस्कृतीच्या आणि परंपरेच्या जडणघडणीसाठी आपण जे प्रयत्न करतो ते फक्त आजपुरते नाहीत, तर आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आहेत. आपल्या लहानग्यांनी ज्या प्रेमाने नाटके सादर केली, गाणी गायली, नृत्य केली, त्यातून आपल्या संस्कृतीचा उज्ज्वल वारसा जपला जातोय हे स्पष्ट दिसतंय. आज या समारोपाच्या प्रसंगी मी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संयोजक मंडळांचे, स्वयंसेवकांचे, प्रायोजकांचे, कलाकारांचे, विशेषतः या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या कुटुंबियांचे आणि मित्रमैत्रिणींचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू सो मच. तुमच्या अथक परिश्रमामुळेच हे संमेलन अविस्मरणीय झालं आहे. त्यांच्या मेहनतीला माझा मानाचा मुजरा. आपण कुठेही असलो तरी आपल्या मुळांशी, आपल्या भाषेशी, आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहिलो तरच आपली खरी ओळख जपली जाईल. पुढच्या पिढ्यांची अवस्था त्रिशंकूसारखी होऊ नये म्हणून आपल्याला याची काळजी आत्तापासून घेणं गरजेचं आहे. हे केवळ सांस्कृतिक कार्यक्रम किंवा उपक्रमाच्या माध्यमातूनच आपण घडवून आणू शकतो. आज इथे एकत्र येऊन हे नातं अधिक दृढ केलं आहे. ही मराठीची मशाल आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत नेणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. समारोप करताना फक्त एवढंच म्हणेन, आपण सगळे मिळून स्वप्न बघूयात. एक असे मराठी समाज जीवन ऑस्ट्रेलियात घडवायचे जिथे आपली ओळख अभिमानाने फुलवता येईल. आपल्या मुलांमध्ये आपल्या मातृभाषेचा गोडवा रुजवूया आणि आपल्याला लाभलेल्या दोन्ही संस्कृतींमध्ये एक सुंदर समतोल साधत पुढे जाऊया. आपले हे स्नेह संमेलन जरी आज संपणार असले तरी देव्हाऱ्यातील समयीप्रमाणेच न संपणाऱ्या आपल्या आपुलकीच्या नात्याची अखंड ज्योत मनात तेवत ठेवू. आम्ही मनापासून प्रयत्न केले, पण अनवधानाने काही त्रुटी राहिल्या असतील, कुणाचं नाव चुकून घ्यायचं राहिलं असेल, कुणी नकळत दुखावलं गेलं असेल, तर त्याबद्दल मी अध्यक्ष म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला समजून घ्या. पुढील वाटचालीसाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार. जय महाराष्ट्र आणि जय अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संघटना. थँक्यू सो मच.